नमस्कार, सीतांजली किचनमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण जवळा बनवतोय। ह्याला सुकटही म्हणतात, कोकणामध्ये सुकट म्हणतात। तर हा अगदी बारीक जवळा आहे। याला स्वच्छ निवडून आणि झटकून घेतलाय। यामध्ये लहान लहान मातीचे खडे असतात, त्यामुळे चांगलं निवडून घ्यायचा। आता मी ह्या एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि आता आपण धुवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने हलक्या हाताने धुवायचं आहे आणि ह्याच्यातलं सर्व पाणी असं काढून टाकायचं। आता आपण अशा पद्धतीने धुतल्यामुळे ती रेती माती असेल ना, ती पाण्यामध्ये निघून जाते आणि जर असंच बनवलं ना तर कच लागते, त्यामुळे धुवूनच घ्यायचं आहे। आता जवळा धुवून झालाय। इथे कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण असं घेतलेलं आहे। आता इथे गॅस चालू केलाय। इथे मी तवा ठेवून घेतलाय। तर हा लोखंडाचा तवा आहे। यावर आपण 2 पळी तेल घेतले। लसूण टाकायचं आहे फोडणीला, 2 हिरव्या मिरच्या आणि लगेच आपण आता कांदा टाकून घेऊया। आता कांदा आहे ना, मऊ होईपर्यंत आपण परतवून घ्यायचं आहे। तर कांदा बघा बऱ्यापैकी असा मऊ झालेला आहे। आता इथे ना थोडा कांदा बाजूला करून आपण जी सुकट आहे धुवून घेतलेली ही यामध्ये टाकायची आहे। मध्ये तेल येतं कांदा बाजूला केल्यानंतर आणि त्यामध्ये आपण सुकट टाकून थोडीशी परतून घेऊया। अशा पद्धतीने नंतर सर्व मिक्स करून घ्यायची। त्यामुळे काय होतं, कडक गरम तेल असतं आणि त्यामुळे सुकट चांगली भाजल्या जाते। आता कांद्याबरोबर मिक्स करून चांगली परतून घेऊया। अगदी हळूहळू हलवते, कारण ना तवा थोडासा लहान आहे त्यामुळे। आता यामध्ये आपण 1 टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण थोडेसे मसाले टाकूया। लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला, लाल मिरची थोडीशी जास्त टाकली, हळद आणि आता गरम मसाला। अगदी घरातल्या साहित्यातच ही बनवून होते आणि चवीनुसार मीठ टाकून घेतले। आता चांगलं आपण सर्व मिक्स करून घेऊया। गॅस आहे ना थोडा बारीक करायचा, मध्यम करायचा, नाही तर मग जळून जाते ना। आता बघा छान असं मिक्स करून घेतले मी। आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। तर अशा पद्धतीने सुकट नक्की करून बघा, खूप छान लागते। त्याबरोबर तांदळाची भाकरी किंवा बाजरीची भाकरी अशी असली ना मजा येते। आणि थोडंसं पाणी टाकले मी, अगदी थोडं, कारण जे आपण मसाले टाकलेत ना ते कच्चापणा याचा जायला पाहिजे म्हणून थोडंसं पाणी टाकले आणि झाकण ठेवायचं। 1-2 मिनिटाची वाफ काढले, अगदी बारीक गॅस करून याची एक वाफ काढली आपण। अगदी 2 मिनिटं आहे ना वाफ काढल्यानंतर बघा मस्त अशी ही सुकट तयार झाली खायला। तर नक्की मस्त बाजरीची भाकरी, तांदळाची भाकरी बरोबर खायला खूप भारी लागते। तर इथे मी तांदळाची भाकरी केलेली आहे। आता या भाकरीवरती आपण ही चटणी आहे ही टाकून घ्यायची आहे, सुकटीची चटणी। एकदम भारी लागते मैत्रिणी, नक्की बनवा, नाश्त्याला बनवा, जेवणाबरोबर खायला एक नंबर लागते खायला। नक्की बनवून बघा। आणि हा मैत्रिणींनो, रेसिपी आवडली असेल ना तर लाईक करा आणि नवीन कुणी असाल तर सबस्क्राईब करा, बाजूची बेल दाबा, त्यामुळे जे माझे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील। तर खूपच भारी झालेली आहे, अगदी तोंडाची चव म्हणजे सुधारले, एकदम तोंडाला एकदम चव आले आणि खूप भारी झालेली आहे। नक्की बनवून बघा। चला परत भेटूया, बाय बाय।